नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला मैसूर पाक मिठाई कशा पद्धतीने करतात ते मी दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 1 वाटी भरून बेसन घेतलेलं आहे। ह्याच वाटीच्या मापाने 1 वाटी मी साखर घेतली आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने पाव वाटी वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती। ती कढई गरम झालेली आहे। आता मी सर्वप्रथम बेसन असं छान भाजून घेणार आहे। म्हणजे बेसन भाजल्यामुळे बेसनचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो। तर छान भाजून घेऊया आपण 2 मिनिटं बेसन। तर बेसन छान भाजून घेतलेले आहे 2 मिनिटं। आता मी गॅस काढत आहे आणि आता प्लेटमध्ये काढून ठेवते बेसन। तर बेसन मी आता भाजलेलं बेसन मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ज्या कढईमध्ये मी बेसन भाजून घेतलं त्याच कढईमध्ये मी आता 1 वाटी साखर घालते आणि त्याच्यामध्ये 4 चमचे पाणी घालून साखरेचा एकतारी पाक करून घेणार आहे। तर 1 वाटी बेसनसाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे पाणी घालून आपल्याला एकतारी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। तर एकतारी साखरेचा पाक झालेला आहे। हे बघा, एकतारी पाक झालेला आहे। आता आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ घालूया आणि ढवळूया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून तूप घालणार आहोत आणि ढवळून घेणार आहोत। सतत कंटिन्युअस ढवळून घ्यायचं जोपर्यंत तूप बाजूसून सुटत नाही तोपर्यंत। आता परत अजून थोडं तूप घालते आणि परत कंटिन्युअस मी ढवळत राहते। आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेत आहे आणि मिश्रण एकजीव करून घेत आहे। आता मी उरलेलं थोडं तूप अजून घालत आहे। उरलेलं सगळं तूप घालत आहे आणि आता मिश्रण सारखं ढवळत राहायचं जोपर्यंत बाजूसून तूप सुटत नाही तोपर्यंत। हे बघा, तूप बाजूसून छान सुटलं गेलेलं आहे। आता आपला मैसूर पाक झालेला आहे। आता मी गॅस काढत आहे आणि आता मी प्लेटमध्ये काढून घेते। तर प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता छान व्यवस्थित थापून घेते। छान थापून घेतलेलं आहे। आता आपण अशा छान वड्या पाडून घेऊया व्यवस्थित। तर वड्या छान पाडून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने मैसूर पाक मिठाई केली जाते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद।